अरे राहुल नाम नहीं, आंधी हूं मैं आंधी. हे राहुल्या, तुझं नाव ना समध्या जगाला माहितीये. बघ, अरे म्हणून म्हणतोय तू माझ्या संगत चल. मी आद्याच्या मामाकडनं तुला सगळी उधारी वसूल करून देऊ शकतो. अरे पण करायचं काय राहुल्या? मामा मला 2 दिवसात बिल देतो म्हणली ती. हाय का आता परत गेलास तर असंच म्हणतील 2 दिवसानं देतो. अरे किती अलपट घालणार आहेस तू? कशाला उगाच गाडीतलं त्या जाळतोस बिन कारणाचं काय माहित तुला का? अरे राहुल्या, चांगली माणसं आहे ती आणि चांगल्या माणसानी त्रास देणं बरं ना हो बघ. अरे असं बिस्स काय नसतंय चांगलं बिंगलं. चल तू आत्ताच्या आत्ता तुला बिल मिळवून देतो मी. अरे राहुल्या, पैसे असते तर दिलं असतं की त्याने. आता नाही तेच त्यांच्याकडे तर कुठनं देणार ती? तू काय येडा आहे कर? मी लका तुला पैसे मिळवून देतोय तर तू नकोच म्हणतोय. हे बघ राहुल्या, तुला वसुलीच करून द्यायचे ना. तू भिकाची पैलवान आहे का नाही? ते भिकाची पैलवानाची वसुली करून दे बरं. अरे जाम सातवलंय बघ त्यानं मला. अरे त्याची काय करायचंय? मी तुला म्हणलोय ना मामाची करून देतो. ऐक माझं. अरे चल, ते आता फक्त मामाचं घर नाही, हर्षवर्धन देशमुखचं पण घर आहे. बिल तू आत्ताच घेऊन जाय. नको नको, भैया साहेबांच्या नादाला कुठं लागतोस बाबा? ए टेस्टर, चल की लका. ए राहुल्या, टेस्टर म्हणू का? आत्ताच तुला सांगतोय बघ. तुला आता तुझ्या टेस्टरची शपथ आहे. आता नाही म्हणायचं नाही काय? टेस्टरची शपथ घातली नाही. कुठं टेस्टरनं टेस्ट करायला गेलास का नाही? तुझ्या टेस्टरला करंट बसल काय? चल, काय नाही होत. भैयाला मी आत्ताच्या आत्ता पैसे द्यायला लावतो का नाही बघ बिलात. चल. हे सगळं कारस्थान भैयांना सांगितलं पाहिजे, म्हणजे भैयांचा माझा विश्वास बसेल. हा राहुल्या, पण दुसऱ्या कुठल्या नुसत्या भानगडीत अडकू नकोस बरं का, आत्ताच सांगतोय. अरे नाही अडकवत. टॅलेंट टॅलेंट. अरे एवढं एवढं बिया नाही कसलं पळतंय बघते. हा रावल्या, बोल की. अगं शीतल, एक प्रॉब्लेम झालाय. त्यो बिलवाला खावला नाही वे? नाही 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 नाही, तो गावला की. पण आम्ही तिकडच या लागलोय. पण अगं त्या टॅलेंटनं सगळं ऐकलं. तो तिकडच आलाय बघ. सांगल भैयाला. काय रे रावल्या, तू बी ना. बरं थांब, मी बघते. ठेव. हा. मामी मामी मामी, इकडे या. हो बाहेर बघा की. काय ग? बघू बघू, काय आहे ग? मामी, बाहेर सर्कस असल्यावानी काय करताय? अहो मामी, ते उंदीर आहे की अजून बाहेर बघा की. अजून हितच हाय वय ह्यो. अगं काय लाज लज्जा काय हाय का ह्याला? अगं कुत्र बी हाणलं की पळून जातं, पण ह्यो अजून हितच हाय वे. मला रावल्याचा फोन आलता. काय बी करून भैयांना गाठायचं आणि आपला पिक्चर फ्लॉप करायचा, असा डाव आहे याचा. काय ह्याची एवढी मजल? मामी, अहो बघा की, आपण एवढी मेन लढाई लढतोय आणि दुश्मनाला रोखायला आपल्याकडे सैन्यच नाही. आता ग काय करायचं? ह्याला तर भैयांना न कळता पळवून लावला पाहिजे. बघू आता काय तर होईल. मामी, आता तर तुम्ही अजिबातच काळजी करू नका. लयच अनुभवी सैन्य मिळालंय आपल्याला.
मूर्त्या चूर करशील काय चूर करशील तुझे चूर करशील तू काय रे मूर्ता तुझा बसवला चूर करशील चूर काय चाललंय काय तुझं काय चाललंय भैयांकडे काम आहे महत्वाचं. मूर्ता तुझा बसवला माझ्या नातीच्या संसार मध्ये मध्ये लुटफुट करतोय त्या भैया साहेबांच्या डोक्यात काय बाय भरवतोय आता अहो, जिजे, माझं ऐकून घ्या. निघतोस का अरे, हा, हा. नको भैयांकडे काम आहे माझं हा महत्वाचं. जिजे अजून 2 फटका हाण गयाला परत इकडे यायला नाही पाहिजे ही बिरमुट राहुल तुला लय महागात पडेल हे. टैलेंट सस्ती चीजों का शौक हम ही नहीं रखते चला या आता तुम्ही निघतोस का हांडू आता मामी हो मामी लाईट बिल वाला मंगे आलाय बघा काय रे राहुल्या काय झालं काय झालं काय नाही झालं ती चरा मामी टिस्टूर आमच्या तिथल्या कट्ट्यावर बसून तुम्हाला नाही नाही तसली नावं ठेवत होता नाही हो मामी असं काय नाही. गाबास खोट बोलतोय सोय आता एक शब्द जरी तोंडात काढलास तुझ्या टेस्टरची शपथ आहे तुला. अहो मामी अख्ख्या गावासमोर काय म्हणत होता माहितीये का 6 महिना झालं बुईट्यांनी बिल थकवलंय कळतंय का नाही यांना म्हणून याला ओढत घेऊन आलो. आता अरे देवा हेच ऐकायचं राहिलं होतं. अहो भैया तुम्हाला काय म्हणला माहितीये का यो अहो म्हणत होता भैयासाहेब देशमुख सरचिटणीस जावाय आहेत आणि बुडवा बुडवी करतात सोपतो का त्यांना असं म्हणला. नाही हो भाईसाहेब असं काय नाही. असं असतंय बघा भैया चोर चोरी करतो आणि परत म्हणतो मी चोरी केलीच नाही. बघ आता तोंडातनं एक जरी शब्द काढलास 2 ठेवून देईन बघ कानाखाली आवाज पाक बंद. अहो भैया मी दाढी करत होतो आणि ह्याला काय वाटलं मी ह्याचा आवाज ऐकत नसेल पण मला सगळं ऐकू येत होतं तू काय काय बोलत होतात ती काय बरं म्हणला. आणि हा भैया साहेबाकडे आता 1 रुपया पण नसतो. भैया साहेब आता भिकाला लागलाय पार दुसऱ्यांच्या जीवावर जगतो दुसऱ्यांच्या जीवावर खातो असं यो म्हणला टेस्टूर. अरे मंगे माझलंय का वे नाही म्हणलं भाई गाप अजिबात काय बोलायचं नाही भैया साहेबांना मोठ्या आवाजात